सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते। खून, हाणामाऱ्या, चोरीच्या घटना सातत्याने समोर येत आहेत। अशातच पिंपरी चिंचवडमध्ये चक्क सुरक्षा रक्षकावरच चाकूने हल्ला झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला। राम लोंढे असं हल्लेखोर आरोपीचं नाव असून चिंचवडमधील शांतिवन सोसायटीमध्ये ही घटना घडली। मिळालेल्या माहितीनुसार चिंचवड गावातील शांतिवन सोसायटीमध्ये सुदाम कामिठे हे सुरक्षा रक्षक म्हणून गेटवर बसले होते। आरोपीनं सोसायटीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असताना सोसायटीमध्ये कसा घुसतो असं विचारत सुरक्षा रक्षक असणाऱ्या सुदाम कामिठे यांनी राम लोंढे याला थांबवलं। आरोपी राम लोंढे यानं काही वेळ सुरक्षा रक्षकासोबत बातचीत केली। नंतर अचानक चाकू काढत सुरक्षा रक्षकावर हल्ला चढवला। या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी सुरक्षा रक्षकाने शेजारीच असणाऱ्या टेबलवरील वीट उचलत प्रतिकार केला। मात्र आरोपीने सुरक्षा रक्षकाच्या हातात असणारी वीट हिसकावून घेतली आणि त्याच वीटानं त्यांच्या डोक्यावर जीवघेणा प्रहार केला। हा संपूर्ण प्रकार सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला। आरोपी राम लोंढे पूर्वी याच शांतिवन सोसायटीमध्ये हाऊसकीपिंगचं काम करायचा। मात्र व्यसनाधीन असल्यानं त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं होतं। याचाच राग डोक्यात धरत त्यानं हा हल्ला केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला। सुरक्षा रक्षकावर हल्ला केल्याच्या घटनेनंतर पोलिसांनी आरोपी राम लोंढे याला अटक केली आहे। या घटनेचा तपास पोलीस करत आहेत।